नमस्कार. राज्य शासनाच्या माध्यमातून 2024 खर्चाचा उर्वरित असलेला राज्य शासनाचा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाचा 260 कोटी रुपयांचा निधी तर शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा 15 कोटी 60 लाख रुपयांचा निधी हा पीक विमा कंपन्याला वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. आताची कालचा एक GR आला होता. याचबरोबर खरीप हंगाम 2025 ते 26 मध्ये राबवल्या जाणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेकरिता सुद्धा अग्रिम पीक विमा अर्थात या पीक विमा योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता हा वितरित करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आणि या संदर्भातील महत्वाचे 3 GR काल निर्गमित करण्यात आले. त्या संदर्भात बोलणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत जा. बघा, ही जी काही सुधारित पीक विमा योजना आहे यासाठी पहिल्या GR मध्ये खरीप हंगाम 2025-26 करिता अग्रिम स्वरूपातील पहिला हप्त्याचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आता यंदाच्या खरीप हंगामामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जात असताना ज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आणि ICICI लोंबार्ड या 2 कंपन्यांचा समावेश यामध्ये आहे. आता राज्य शासनाच्या माध्यमातून द्यावयाचा अग्रिम हिस्सा हा द्यावाच लागणार आहे. या अग्रिम हिस्सा GRच्या माध्यमातून 1530 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वितरण्यास मंजुरी देण्यात आली आहे, जो केवळ अंमलबजावणी खर्च असणार आहे. उर्वरित अजून नंतर तर येणारच आहे. ओके, आता विशेष म्हणजे मागच्या वर्षाचा रब्बीचा 2024 साठीचा आता रब्बी 2024-25 या वर्षामध्ये राज्य शासनाने उर्वरित असलेला जो हप्ता होता तो हप्ता 207 कोटी 5,80,776 कोटी इतका वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. आता यामध्ये 9 पिकांचा समावेश करण्यात आला होता. सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा आतापर्यंत मिळत होता. या वर्षी ते चेंज केले. या अंतर्गत शेतकऱ्यांना असलेला जो काही हिस्सा आहे हा देखील आजच्या GRच्या माध्यमातून म्हणजे 15 कोटी 59,71,986 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. आता यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही eKYC ज्यांचे नाव वगैरे असेल तुमचं MaDBT वर सुद्धा चेक करू शकता. शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जे काही 2024 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्याची भरपाई म्हणून आता जे काही जिल्हे होते जसे की सोलापूर आहे, नांदेड आहे, परभणी, इतर जे काही जिल्हे होते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि आता ते प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यांना ही मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. आता अवघ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणास सुरुवात होईल. जसं ती वितरणास सुरुवात होईल आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ती माहिती, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.